आज आपण उन्हाळी वाळवणातील एक नवीन प्रकार करणार आहोत, तो म्हणजे तांदळाच्या स्टिक्स। नमस्कार, वैशालीज इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। 2 वाट्या पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि तीळ घालणार आहे। अर्धा चमचा खाण्याचा सोडा मी इथे घालते। या ठिकाणी आपण पापड खार घालू शकतो किंवा बेकिंग पावडर देखील घालू शकतो। याच्या सोडा घातल्यामुळे खुसखुशीत होतात। 1 वाटी तांदळाचं पीठ पाणी उकळल्यावर मी घातलेलं आहे, म्हणजे 1 वाटीसाठी 2 वाटी पाणी मी घेतलेलं आहे। म्हणजे जेवढं पीठ घ्यायचं तेवढं त्याच्या दुप्पट आपण पाणी गरम करायचं आहे। आता उकड चांगली तयार झालेली आहे। थोडासा गार पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्यायचंय। इथे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि ती वरून कट केलेली आहे। ग्लासमध्ये 1 टोप पिशवीचा घालायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण पीठ घालणार आहोत। एका कॉर्नरला पीठ आणले आणि खालून आता आपण ही पिशवी कट करून घेणार आहोत। आणि अशा रीतीने आपल्याला या ज्या स्टिक्स आहेत त्या तयार करायच्या आहेत आणि वाळवायच्या आहेत। या आपण फॅन खाली किंवा उन्हातही वाळवू शकतो। आता या स्टिक्स आपण वाळवून घेणार आहोत। बघू शकता स्टिक्स पूर्णपणे वाळलेल्या आहेत। आता आपण त्या तळून बघणार आहोत। तेल चांगलं गरम केलेलं आहे। तांदळाच्या स्टिक्स आपल्या तयार झालेल्या आहेत। एकदम खुसखुशीत, अजिबात कडक लागत नाहीत। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा। आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह, वैशालीज इझी रेसिपीमध्ये।